माझं नाव राहुल गोपाल सरोदे आणि माझ्या मिसेसचं नाव मिनल राहुल सरोदे. आम्हाला पोटात दुखत होतं माझ्या, तर त्यामुळे आमचे कोणी रिलेटिव्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी आम्हाला म्हणजे असं सांगितलं की बाबा तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मग आता चांगले डॉक्टर कोण, तर आम्हाला काही कळतच नव्हतं सुरुवातीला. मग आम्ही खूप ट्रीटमेंट केल्यात त्या डॉक्टरांना दाखवलं. आम्हाला वाटलं व्यवस्थित काय म्हणजे नॉर्मल प्रॉब्लेम असेल, एवढा काही मेजर प्रॉब्लेम नसेल. पण मग आम्ही फिरलो शेवटून मग नातेवाईकांनी सांगितलं की हे डॉक्टर चांगले आहेत, थोडे डॉक्टर. आम्ही ठीक आहे म्हटलं, त्यांच्याकडे जाऊन बघू. त्या हिशोबाने आम्ही डॉक्टरांकडे आलो. डॉक्टरांनी चेक वगैरे केलं. त्यानंतर आम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 4D डॉपलर हे 4th डायग्नोस्टिकमध्ये केलं. त्यानंतर मग रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टर म्हणले की ऑपरेशन करावं लागेल. इथेच ऑपरेशन झालं. सिस्ट आहे गर्भपिशवीमध्ये, लेफ्ट ओव्हरीजवळ सिस्ट होती. त्यामुळे मग आम्ही सांगितलं की ठीक आहे, ऑपरेशन करून घेऊ. आणि मग त्यानुसार आम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन, लॅप्रोस्कोपी ऑपरेशन हे त्यावेळेस अत्याधुनिक होतं. म्हणजे ते आलेलं होतं त्यावेळेस. डॉक्टर बोलले की आपण लॅप्रोस्कोपी करू. तर ठीक आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा. त्यांच्या सल्ल्याने मग आम्ही लॅप्रोस्कोपी ऑपरेशन केलं. आणि मग त्यानंतर पुढची ट्रीटमेंट डॉक्टरांनी बोलली की प्रेग्नन्सीसाठी आपण आता जस्ट ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे 2-3 महिन्यानंतर आपण प्रेग्नन्सीचे चान्स घेऊ. ठीक आहे म्हटलं. त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आम्ही मग प्रेग्नन्सीचे चान्स करत होतो. त्यामुळे प्रेग्नन्सी ही पण त्यावेळेसही राहत नव्हती. प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येत होता. साधारण 6 ते 7 महिने प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येत होता. त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे आपण रिपोर्ट वगैरे सगळे चेक करून बघितले. मी मला स्वतःचे रिपोर्ट वगैरे सर्व नील होतं. प्रॉब्लेम फक्त एवढा होता की आमच्या राईट साईड ओव्हरी ती साईडच डिस्टर्ब झालेली होती. त्यामुळे मग प्रेग्नन्सीला थोडा वेळ लागत होता. त्यानुसार डॉक्टरांनी गोळ्या, ट्रीटमेंट वगैरे केली. आणि आता मग ही पोरगी माही सरोदे नाव आहे तिचं. प्रेग्नन्सी राहिली. आणि आता ही माझी मुलगी आहे, तिचं नाव माही राहुल सरोदे. सर्व डॉक्टर शक्य झालं.